परास्वरूप, परास्वरूप म्हणजे काय? साक्षात गोलोक वैकुंठामध्ये राधाकृष्णाच्या स्वरूपामध्ये भगवंती लीला करतात. जिथे अनन्य भक्त किंवा शुद्ध भक्त जे भगवंताची प्रेममयी सेवा करतात असे गोलोक वृंदावनामध्ये ते सेवा करतात. दुसरं आहे यहू रूप, त्याच्यामध्ये अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण किंवा वासुदेव ह्या 4 गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही करू शकतात. तिसरं गोष्ट आहे अंतर्यामी. अंतर्यामी म्हणजे परमात्मा स्वरूप. परमात्मा कधी? जेव्हा तुमच्या हृदयाचे शुद्धीकरण झाले, विशेष करून जी योगी असतात, अष्टांग योग ह्या मोठमोठ्या ध्यान अवस्था करून परमात्म्याला प्राप्त करतात. पण कलियुगासाठी ही विधी नाही आहे, तर परमात्मापेक्षा वरती आहे. त्याच्यानंतर इभो स्वरूप. इभो स्वरूप म्हणजे भगवंत स्वतः विस्तारित स्वरूपामध्ये येतात. जसं राम असू, वराह असू, नरसिंह, हे भगवंताचं. त्यासाठी आपल्याला त्या युगामध्ये जन्म घ्यावा लागेल. पण या 4ही स्वरूपामध्ये आपण प्रत्यक्षात सेवा नाही करू शकतो, पण अप्रत्यक्षपणे सेवा करू शकतो. पण याच्यातला एक आहे ते म्हणजे अर्चे विग्रहाची सेवा. आपण डायरेक्टली भगवंताची सेवा करू शकतो. म्हणून ह्या 5 स्वरूपापैकी भगवंत म्हणतात की 4 गोष्टी सोडून द्या, 5व्या सेवा करून मला तुम्ही प्राप्त करू शकतात. आणि 5वी गोष्ट का बरं? तर भगवंत दयाळू आणि कृपाळू एवढे. हे कृष्णा करुणा सिंधू दीनबंधू जगतपते. दीनबंधू आहेत, आपली एवढी पात्रता नाही. जसं मी वेगवेगळे आर्टिकल किंवा ग्रंथ वाचत असतो, त्यामध्ये अर्चविग्रहाची सेवा करायची असेल तर तुम्हाला ब्राह्मणांचं क्वालिटी असणं महत्त्वाचं. एक तर पहिले जन्मतात ब्राह्मण पाहिजे, आणि ते बी ते विधी माहीत असल्यानंतर तुम्हाला पूजा करायला अलाव करतात. पण इस्कॉनमध्ये आपल्या शिलप्रपादांची एवढी कृपा आहे, वैष्णवांची कृपा आहे की आपली कोणतीही पात्रता पाहत नाहीत. कोणती पात्रता न पाहता सुद्धा आपल्याला ती सेवेची संधी देते. संधी भेटल्यानंतर आपण त्या संधीचं सोनं करण्याच्या ऐवजी आपण कारण देतो, भगवंतापासून दूर जातो. जर बाहेरच्या मंदिरामध्ये गेलात तर तुम्हाला 10 फुटावरून दर्शन असतं, ते आतमध्ये पण येऊ देत नाहीत. पण प्रपादांच्या कृपेने आणि गुरु आणि वैष्णवांच्या कृपेमुळे आपल्याला अल्टरमध्ये डायरेक्ट सेवा करायला संधी भेटते. तर अशा अर्चविग्रह आश्रय वत्स्य दिलेले आहे. भगवंत आपल्याला प्रत्यक्ष रूपामध्ये देतात. म्हणून इथे भगवंत उद्धवाला 8 प्रकारच्या रूपामध्ये मी अवतार घेतो किंवा 8 वस्तूमध्ये मी प्रागट्य प्राप्त होतं. म्हणून जेव्हा आपण अर्चविग्रह निवडतो ह्या 8 वस्तूमधून असलं पाहिजे. ते म्हणतात की पहिले पाषाण. पाषाण म्हणजे दगडाच्या रूपामध्ये, जसे आपले पांडुरंग आहेत किंवा राधा मदन गोपालजी आहेत. त्याच्यानंतर काष्ट. काष्ट म्हणजे लाकूड. जगन्नाथजी आहेत किंवा गौरनीताई बनवतात किंवा राधाकृष्ण बनवतात, हे दुसरं स्वरूप आहे. तिसरं आहे धातू, मेटल, पंचधातू. जसं उत्सव मूर्ती इथं किंवा गौरनीताई ह्या धातूच्या रूपामध्ये येतात. किंवा तुम्ही दक्षिण भारतामध्ये जाता तर एक उत्सव मूर्ती धातूची असतात आणि पाषाणाची मूर्ती आतमध्ये असतात. आणि ती उत्सव मूर्ती बाहेर येऊन भक्तांना दर्शन देण्याचं काम करतात. हे तिसरं विग्रह असलं पाहिजे. चौथं आहे माती. मातीपासून जसं गणपती बनवतात आणि त्याची पूजा करतात. त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी, एक चल आणि अचल. चल म्हणजे काय की तुम्ही तात्पुरतं पूजा करायची आणि पूजा झाली की त्याला विसर्जित करू शकतात. म्हणून प्रभुपाद एका तात्पर्यामध्ये जीव गोस्वामीचं वर्णन करतात की कलियुगामध्ये कोणाला भौतिक इच्छा पूर्ण करायची असेल तर मातीचं विग्रह निर्माण करून त्याची उपासना केली, त्याची भौतिक इच्छा पूर्ण होती. हे जीव गोस्वामी श्लोक नंबर 48 मध्ये वर्णन करतात. म्हणून त्या श्रावण महिन्यामध्ये पीक येऊन जात आहे. हरतालिका, श्रावण सोमवार, आवळा द्यायचा आणि भोपळा मागायचा, आवळा द्यायचा आणि भोपळा मागायचा. हां, कारण भगवंताच्या प्रती प्रेम नावाचा प्रकार नाही, बस बिझनेस मेंटॅलिटी झालेली. म्हणून ही कॅटेगरी. त्याच्यानंतर आहे वाळू. रंग म्हणजे पेंटिंग्स, ह्या सुंदर सुंदर पेंटिंग. त्याच्यानंतर वाळू. वाळू म्हणजे दक्षिण भारतामध्ये रामेश्वरम आहे, त्या ठिकाणी जे रामेश्वरम विग्रह आहे ते वाळूपासून बनवलेले. भगवान रामचंद्राने बनवले आणि त्याची उपासना केली. त्याच्यानंतर मन, ज्याचं शुद्ध मन आहे, तर मनामध्ये जसं भक्तिरस समृद्धिमध्ये जे प्रतिष्ठानपूरचा ब्राह्मण होता त्यांनी मनामध्ये भगवंताला स्मरण केलं आणि ती मानसिक पूजा म्हटल्या जाते. आणि सगळ्यात शेवटी आहे किंवा जे स्फटिक आहे मणी, त्यापासून जसं तुम्ही नॉर्थ भारतामध्ये जातात तर स्फटिक मण्यापासून ते शिवलिंग निर्माण केले जाते. अशा 8 पदार्थापासून ह्या विग्रह निर्माण केले पाहिजे. याच्यावर एकाला प्रश्न विचारला आहे की भगवंताला एवढं विग्रह घालण्याची काय गरज आहे. भारतामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं,
दक्षिण भारतापासून उत्तर भारतापासून पश्चिमपासून पूर्वपर्यंत भगवंत एवढे का? तर भगवंताला माहीत होतं कलियुगामध्ये त्यांचं उद्धाराचं साधन आरची विग्रह आहे. म्हणून प्रत्येक स्टेटमध्ये भगवंताचे एक आरची विग्रह आहे. जसं तुम्ही दक्षिण भारतात जाता, तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये जाता, तिथं कोण आहेत? अनंत पद्मनाभ स्वामी आहेत. त्याच्यानंतर गुरुवायूर आहेत. थोडं तामिळनाडूमध्ये वरती रंगनाथ स्वामी आहेत, वरदराजी आहेत, आणि जेवढे दिव्य देशम आहेत ते श्रीरंग आपलं तामिळनाडूमध्ये येतं. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये बालाजी आहेत. कर्नाटकमध्ये चल्लू नारायण यांचं विग्रह आहे. महाराष्ट्रात येताना आपला इष्टदेव आराध्य दैवत पांडुरंग आहे. यूपीमध्ये जाताना भगवान रामचंद्र आणि कृष्ण आहेत. आणि त्याच्यानंतर गुजरातमध्ये जाताना डाकोर में कोण छे रणराय छोड किंवा द्वारकाधीश. आणि वरती बद्रीनाथला जाताना तर बद्रीनारायण येतात. एवढं विग्रह घेण्याचं कारण काय? मग त्याला उत्तर देण्यात आलं आहे, भगवंत एवढं विग्रह घेण्याच्या मागं भगवंताची एक एक लीला आहे. भगवंताला प्रसाद घ्यायचा असेल तर जगन्नाथपुरीला जातात. बिझनेस करायचा असेल, पैसा कमवायचा असेल तर बालाजीला जातात. आणि झोपायचं असेल भगवंताला तर कुठं रंगनाथ स्वामीला. आणि डान्स करायचा असेल त्यांना तर वृंदावनमध्ये जातात. आणि त्यांना सुंदर शृंगार करायचा असेल ना तर द्वारकेमध्ये जातात. त्यांना तपस्या करायची असेल तर बद्रीनाथ रूपामध्ये भगवंत आहे. म्हणून भगवंत तिथं तर त्या विग्रहामध्ये येतात आणि त्या विग्रहाबरोबर आपल्याला शिक्षा पण प्रदान करतात की नाही. आणि भजन ऐकायचं असेल भगवंताला तर ब्रह्मनाद आहे, जे पांडुरंग आहेत, कर्कटेवरी ठेवून या तुळशीहार गळा काशे पेतांबर आवडे निरंतर हेची ध्यान. भगवंत ब्रह्मनाद केवळ भजन ऐका येतात कमरे वाटून, बाकी त्यांना काही जास्त गरज नाही आहे. तर एवढे विग्रह का? तर प्रत्येक व्यक्तीनं, आणि साहजिक पाहिलं तर महाराष्ट्राच्या व्यक्तीला तुम्ही कोणत्या विग्रहाबद्दल माहिती सांगा, तो म्हणतो मला पांडुरंगाचा आवडतो. आंध्र प्रदेशच्या व्यक्तीला सांगा बालाजीच्या प्रति आकर्षण आहे. म्हणजे प्रत्येक स्टेटच्या व्यक्तीला तिथला जो इष्ट देवता आहे त्याच्याप्रती आकर्षण आहे. आणि साहजिक त्या आकर्षणामुळे तो भगवंताची भक्ती सेवा करतो, दर्शन घेतो, आणि हळूहळू त्याच्या आध्यात्मिक जीवनाची प्रगती होते. म्हणून भगवंत एवढ्या आर्चविग्रहाची रूपामध्ये प्रगट होतात. तर त्यासाठी हे जे आर्चविग्रह आहेत त्याच्यामध्ये एक हरिपार्षद प्रभू काही दिवसापूर्वी इथं आले होते. त्याने एक सुंदर श्लोक म्हटला होता. ते म्हणतात की यथादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तदृशी. जशी तुमची भावना असेल तशी तुमची सिद्धी तुम्हाला प्राप्ती होती. आणि किती प्रकारच्या सिद्धी सांगतात त्या? ते म्हणतात की दैव तीर्थ द्विजे मंत्र देवद्य भोषज्ञ गुरु. 8 वस्तूच्या प्रती जशी तुमची भावना असेल तशी तुम्हाला ती सिद्धी प्राप्त होते. पहिलं का म्हणतात देव. देव म्हणजे भगवंत. भगवंताच्या प्रती तुमची भावना जशी असेल तसे तुम्हाला आदान प्रदान करतात. 4 प्रकारचे लोक येतात भगवंताकडे. काही भीतीपोटी येतात, दुसरे काहीतरी पाहिजे म्हणून येतात, याला म्हणतात रजोगुणी. तिसरं कर्तव्य, बाबा भगवंतानं मला सर्व काही दिलेलं आहे, हे कर्तव्य म्हणून येतात. आणि 4थी कॅटेगरी आहे प्रेमापोटी येतो, भगवंत मला तो सगळ्यात प्रिय आहे. म्हणून तुम्ही किंवा जो कोणी येतो, आपली कोणती भावना आहे भगवंताचे दर्शन घेण्याची, त्यानुसार ती सिद्धी आणि ते फळ प्राप्त होते. म्हणून भगवंतासमोर जाताना आपल्या जसं या भौतिक जगामध्ये स्कॅनिंग असते, त्या स्कॅनिंगमध्ये एखादा व्यक्ती गेली तर सगळं रिपोर्टिंग येते. त्याच प्रकारे जेव्हा आपण मंदिरामध्ये येतो तर भगवंताच्या स्कॅनिंगमध्ये सगळं स्कॅन होतं आहे की बाहेरून तर तो खूप हे करतोय, पण आंतरिक याची चेतना काय, त्यानुसार ते फळ प्राप्त होते. म्हणून दुसरी पहिली गोष्ट आहे तीर्थ. तीर्थ ज्या ठिकाणी तुम्ही तीर्थाला जातात ते जर साधारण पाणी समजलं तर ते फल नाही का ते प्राप्त होत नाही. तुम्हाला तशी भावना असेल तर ती सिद्धी प्राप्त होते. बऱ्याच वेळा लोक म्हणतात अरे पाणी तर गढूळ आहे, किंवा जसं काही वर्षापूर्वी भक्तिधीर दामोदर महाराज आले होते आणि आम्ही सगळेजण रामकुंडावर स्नान करण्यासाठी गेलो होतो. स्नान केल्यानंतर आम्ही प्रत्येक गमच्यानं अंग पुसत होतो. महाराजाने अंग पुसलं नाही. एका भक्तानं प्रश्न विचारला, महाराज गमच्या देऊ का तुम्हाला? नाही. म्हणजे एवढी पवित्र गंगा आहे आणि तिला तुम्ही धारण करताना तुम्ही लगेच पुसून टाकतायत. जोपर्यंत ती माझ्या अंगावर राहीन तोपर्यंत तिचा मला अनुभव घेईन. आणि त्यावेळेस मला प्रश्न पडला, कारण आपण नुसतं पाण्यात डुबक्या मारतो, अंगाचा मळ निघतो पण मनाचा मळ निघत नाहीये. अंगाचा मळ निघतो पण मनाचा मळ किंवा आपल्यामध्ये अजून ती चेतना झाली नाही. म्हणून दोघांमध्ये बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे
की त्यांनी भगवंताची विष्णुपदी म्हणून अनुभव घेतला आणि आम्ही साधारण जल म्हणून अंग पुसलं. त्यापासून कळालं की अरे ह्या बाह्यक्रियेपेक्षा आंतरिक आपल्याला खूप काही अभ्यास करावा लागणार आहे. म्हणून तीर्थ, त्याच्यानंतर आहे मंत्र. आपण जे जप करतो हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे मंत्र जप करताना तुमची भावना काय असेल. म्हणून भुरीजन प्रभू त्यांच्या एका पुस्तकामध्ये जपा रिफॉर्म बुक्स लिहितात. ते म्हणतात की 3 प्रकारचा जप असतो. जे नामाप्रिय तो जप करतात ना त्यांची भौतिक समृद्धी खूप वाढत जाते. कारण जप तर करतायत, माळा चिकण्या होत आहेत, पण मनामध्ये इच्छा खूप करतात. मग भगवंत म्हणतात अरे हा जप करतो पण याला ह्या डिझायर पूर्ण करू द्या. दुसरं आहे नामाभास, जे अजमेळचं आहे. आणि तिसरं आहे शुद्ध नाम, जे भगवत प्राप्ती करते. म्हणून भक्ती ही सांगितल्यानं किंवा लोक म्हणतात प्रभूजी तुम्ही खूप महान आहेत. अरे तुला काय माहिती मी किती पाण्यात आहे. आपली स्थिती आपल्याला माहीत असते. म्हणून स्वतःला नेहमी अॅनालाइज केलं पाहिजे. अरे नाही मी कुठे आहे. तर मंत्र जप करताना जशी सिद्धी असेल तसं फळ प्राप्त होईल. दैवद्य म्हणजे ज्योतिषशास्त्र. ज्या दोषीच्याकडे जाताना विश्वास नसेल त्यांना काही चांगलं सांगू द्या, तुम्ही त्याच्यामध्ये खोटच काढणार आहे. पण विश्वास असेल ते सांगेल तर पालन करतो. म्हणून सगळं विश्वासावर. आणि शेवटी आहे भौषज्य म्हणजे औषध. जे औषध तुम्ही घेता आणि भगवान विष्णूचं स्मरण करून साक्षात धन्वंतरीने दिलेलं आहे त्या भावनेने स्वीकार करतात, त्या औषधाचा परिणाम होतो, नाही तर होत नाही. आणि सगळे शेवटी गुरु म्हणजे ज्या गुरुच्या प्रती आपण एकनिष्ठ राहतो, जे मला भगवत धामात घेऊन जाऊ शकता, अशी ज्याची भावना असेल तरच सिद्धी प्राप्ती होते. नाही तर त्या गुरुला बाह्य अवस्थेतून बऱ्याच वेळा आपण आजूबाजूला राहिलत ना तर सहज आपण त्याला सहज चिपली घेऊन टाकतो. म्हणून शास्त्र सांगतंय की नेहमी 3 गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे. नीतिशास्त्र म्हणतंय एक अग्नी, गुरु आणि अर्चविग्रह. अग्नी जी तुमचं पोषण करते, पण त्याच अग्नीशी जास्त खेळल्यानंतर ती चटका देऊ शकते, म्हणून लांब. दुसरं ज्या गुरुच्या जवळ राहतात आणि जास्त गुरुच्या जवळ राहिल्यानंतर त्याच्यामधले गुण दोष पाहायला आपल्याला कळतंय. आणि आपण मग सहज समजतो अरे त्याच्यात आणि माझ्यात काय फरक आहे, कपड्यामध्ये फरक, बाकी तर काय, त्याला जे येतं ते मलाच येतंय. आणि हळूहळू त्याच्यामध्ये आपण काय करतो दोष पाहतो. आणि म्हणून भक्तीमध्ये अधोगती लागते. आणि तिसरी गोष्ट अर्चविग्रह. ज्या अर्चविग्रहाची उपासना करून तुम्हाला भगवत प्राप्ती होते, पण त्याच अर्चविग्रहाच्या प्रती जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर त्या अर्चविग्रहामुळे भक्तीमधून निघून जाऊ शकतात. म्हणून आचार्य सांगतात की गुरु हो, ह्या लोकांची जशी भावना असेल तशी तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. म्हणून इथे प्रतिमा नाही, तुम्ही साक्षात ब्रजनंदन ही प्रतिमा नाही. एकदा राधेश्याम प्रभू प्रवचन करीत होते. प्रवचन झाल्यानंतर एका विद्यार्थ्यानं प्रश्न विचारला, तुम्ही कसं काय म्हणू शकता प्रतिमेमध्ये भगवंत आहेत आणि कोणत्या आधारावर ही प्रतिमा आहे असं तुम्ही वर्णन करता, कसं समजायचे भगवंत आहेत. राधेश्याम प्रभूने अतिशय सुंदर उत्तर दिले. ते म्हटले की आजकाल CCTV कॅमेरा आहे, मोबाईल आहे. पहिल्या काळामध्ये जर एखाद्या चोराने चोरी केली आणि एखाद्या व्यक्तीने ते दृश्य पाहिलं आणि पाहिल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्या व्यक्तीला बोलून घेतात. ते म्हणतात अरे तू चोराला पाहिलं का, म्हणे हो पाहिलं सर. आणि मग स्केच करणाऱ्या व्यक्तीला बोलवतात आणि समोर बसवतात. हा समोरचा व्यक्ती जे जे काही वर्णन करतो त्याच प्रकारे त्याचं डिटेल्स वर्णन, त्याचे डोळे कसे आहेत, त्याचे कान कसे आहेत, त्याचे होठ कसे आहेत, त्याच्या चेहऱ्याचा किंवा शरीर कसं आहे याचं डिटेल्स वर्णन केल्यानंतर तो चित्रकार स्केच करून नाही का शेवटी सांगतो की तुम्ही ज्या व्यक्तीला पाहिलं ते व्यक्ती हे व्यक्ती सेम आहेत का. ते म्हणतो हो, तुम्ही जे ते चोर आणि हा सेम आहे. त्याच प्रकारे इथं एखाद्या व्यक्तीनं वर्णन केल्यानंतर चोराला पकडल्या जात आहे. त्याच प्रकारे आमच्या गुरु आणि शास्त्रामध्ये भगवंताचं विस्तृत वर्णन करण्यात आलं आहे. आणि त्यानुसार भगवंत कसे आहेत, त्यांचं रूप कसे आहेत, त्यांचे गुण लीला याचं डिटेल्स वर्णन केले. त्यानुसार आम्ही हे प्रतिमा बनवतो आणि त्यांची पूजा करतो. म्हणून आपण जेव्हा प्रतिमा किंवा विग्रह हे भगवंतापासून अभिन्न आहेत, याच्यामध्ये फरक करू शकत नाही. आणि हळूहळू आपण भगवंतासाठी हे केलं पाहिजे, म्हणजे समजून घेतलं. तर राधेश्यामप्रभू सांगत होतं, एका पुन्हा प्रश्न विचारला राधेश्यामप्रभूला की तुम्ही भगवंताला पाहिलं का. राधेश्यामप्रभू मनात प्रश्न पडला, जर हो म्हणू ते म्हणतात की आम्हाला दाखवा, नाही म्हणो ते म्हणतात तुम्ही नाही पाहिलं तर आम्हाला कशाला तुम्ही सांगतात. हा बी प्रश्न होतो. मग राधेश्यामप्रभू म्हणले मी पाहू न पाहू हे महत्त्वाचं नाही, पण माझ्या गुरुने परमगुरूनं पाहिलं आहे आणि मला त्यांच्यावर विश्वास आहे.
आणि आपण बी सांगू शकता. जसं मी एकदा इथं बसलो होतो, आणि का हो महाराज डुलक्या मारत जप करता हो? मला अच्छा, म्हणलं काय तुला काय विचारायचं? म्हणे भगवंताला पाहिलं का? म्हणे नाही पाहिलं बाबा, पण माझ्या प्रभुपादांनी पाहिलं आहे आणि मला त्यांच्यावर विश्वास आहे. आणि त्या विश्वासावर आपण नाही का ती भक्ती केली पाहिजे किंवा त्यांच्याप्रती आकर्षित झालं पाहिजे. म्हणून इथे हे जर पाहायला गेलं, श्रद्धा, विश्वास, भक्ती, याच्यामध्ये 3 स्तर आहेत चेतनेचे. हा 3 चेतनेद्वारे लोक भगवंताकडे किंवा त्या स्तरावर आपण समजू शकतो. एक म्हणजे जडमयी चेतना. जडमयी चेतना म्हणजे काय? तो मंदिरात येईल, मूर्ती पाहिल, आजूबाजूला लगेच फोटो काढून सेल्फी काढेल, काही घेणे नसते. अशा जडमयी चेतनेचं उदाहरण काय? गलीतला गणपती पावत नाही, पण लालबागचा गणपती पावतो. गलीतले विठ्ठल रुक्माई पावत नाहीत, पण पंढरपूरचे पावतात. गलीतला मारुती पावत नाही, पण खुलताबागचा गणपती, खुलताबागचा मारुती पावतो. मनी नाही भाव, देवा मला पाव. म्हणजे गदीतलं सोडायचं का बरं? तिथं मनाची इच्छा पूर्ण होतात. म्हणून लोक गदीतल्या देवापेक्षा बाहेरच्या देवाला जातात. का? जडमयी चेतना आहे. जडमयी चेतनेमुळं तुम्ही नाही समजू शकत. तर त्यासाठी त्या चेतनाला विकसित करायचं असेल तर दुसरी चेतना आहे मनोमयी चेतना. मनोमयी चेतना म्हणजे मानसिक तर्क वितर्क करतो आणि त्याला कुठंतरी तो इकून तिकून ऐकतो आणि मग भगवंतासमोर नमस्कार करतो, काहीतरी इच्छा मागतो आणि याच्यामध्ये तो थोडा नमस्कार करून त्याची स्तर वाढत राहतो. पण कधी वाढतंय? हळूहळू त्याने भगवंताबद्दल ऐकलं, श्रवण केलं, भक्ताकडून समजून घेतलं, तेव्हा त्याला कळते. आणि तिसरी चेतना आहे चिन्मयी चेतना. जी चिन्मयी चेतना भगवंताशी आदान प्रदान करता येते. आणि त्या चिन्मय चेतनेमुळं याच्यापुढे पूर्ववर्ती आचार्याने डायरेक्ट भगवंताशी आदान प्रदान केलेलं आहे. आणि ही चेतना कशी विकसित होते की जीवनामध्ये साधना, श्रवण, कीर्तन आणि श्रीमद भागवताचं नित्य निरंतर केलं तर भगवंताचा अनुभव होऊ शकतो. एक आहे अनुवाद करणं, अनुभव करणं. थिंकिंग, फिलिंग, विलिंग. थिंकिंग म्हणजे विचार करणं, पण फिलिंग म्हणजे अनुभव करणं. त्या अनुभव करण्यासाठी चिन्मय चेतना विकसित करणं आचार्य त्या ग्रंथामध्ये वर्णन करतात. आणि या चिन्मय चेतनेमुळं जे शुद्ध भक्त आहे ते भगवंताशी आदान प्रदान करतात. ते विग्रह त्या भक्ताशी आदान प्रदान करून त्यांच्या मनातल्या भावना किंवा भक्त त्या भगवंताशी आदान प्रदान करत असतो. तर या चिन्मय चेतना कशी विकसित होईल? तर श्रवण कीर्तनाच्या माध्यमातून. आणि याच्या पहिले पूर्ववर्ती आचार्य चिन्मय चेतनेमुळं याचे सुंदर उदाहरण श्रीपाद रामानुजाचार्य. एकदा श्रीपाद रामानुजाचार्य रंगनाथ स्वामींचं दर्शन घेण्यासाठी गेले आणि दर्शन घेत असताना ते आजारी पडल्यानंतर रंगनाथ स्वामींनी विचारलं की भगवंत किती दिवसापासून आजारी आहेत? तर पुजाऱ्याला काही सांगता आलं नाही. तर डायरेक्ट श्रीपाद रामानुजाचार्याने विचारलं की भगवंता तुम्ही आजार पडण्याचं कारण काय? तर भगवंत म्हणतात की हा जो पुजारी ना 3 टाईम मला केवळ दही भात खाऊ घालतो. काय? 3 टाईम दही भात खाऊ घालतो. त्या दही भातामुळं मला सर्दी झालेली आहे आणि त्या सर्दीमुळं मला नाही का माझी तब्येत खराब झालेली आहे. आपण किती वेळा आपल्याला काय फरक पडतो? काहीच फरक पडत नाही. हा स्माइलिंग करतात, हा त्यांच्या आनंदामध्ये आहे. जसं एक भक्त म्हटलं, प्रभूजी भगवंत नेहमी हसत, पण माझ्या जीवनात काय? म्हणलं ते हसत राहणार आहेत. ते याच्यासाठी हसतात, भाऊ हे जग राहण्यासाठी नाही, तू तर राहण्याचा प्रयत्न करतो, हसणार नाही तर काय करणार आपल्याला? हां 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 ते स्माइलिंगमध्ये राहणार आहेत. हां म्हणून जी आपल्यामध्ये डिफिकल्ट येते, भगवान कृष्ण पांडवांसोबत होते, नेहमी स्माइलिंगमध्ये होते, पण पांडवांनी कधी कंप्लेंट नाही केलेली. तर याच्यासाठी आहे की आपल्याला आपल्या जीवनातले कर्म दुःखाचे 3 कारण म्हणतात. भागवताच्या श्रीधर स्वामी त्या टीकेमध्ये वर्णन करतात. एक तर आपल्या प्रारब्धामध्ये कर्मामुळं आणि तिसरं आपल्या स्वभावामुळं पण आपल्याला दुःख भेटते. तर असं त्याचं कारण नाही की भगवंत आहेत, तो विषय वेगळा आहे. सांगायचं तात्पर्य एक आहे की ते नेहमी हास्य आनंदामध्ये राहणार आहेत. म्हणून इथे जर श्रीपाद रामानुजाचार्य भगवंत, तर मग काय करायचं? तर भगवंत श्रीपाद रामानुजाचार्य वैकुंठ द्वाराच्या मागे गेले. आज बी तुम्ही श्रीरंगमपूरला जाताना तिथं धोनंतरी भगवंताचं रूप आहे. तिथं सुंदर सुंदर प्रार्थना करतात आणि प्रार्थना केल्यानंतर भगवान धोनंतरी प्रगट होतात. म्हणतात की काय पाहिजे? ते म्हणले माझे इष्टदैवत ना रंगनाथ स्वामी ते आजारी पडले, तुम्ही औषध द्या. आणि त्यावेळेस गूळ, अद्रक, वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिसिन्स बनवून एक औषध बनवून देतात. आणि आज बी थंडीच्या दिवसामध्ये भगवान रंगनाथ स्वामीला
ते काढा जडीबुटीचं औषध प्रदान केले जात आहे. जसं आम्ही यथोकारी भगवंत आहे तिथे गेलो होतो, तर त्या पुजाऱ्याने आम्हाला, त्यांचं नाव आहे केशिवन, त्याने आम्हाला ते गूळ आणि अद्रकाचा प्रसाद दिला होता. तर हे का जे चिन्मय चेतना अवस्था आहे ते भक्ताशी आदान प्रदान करतात. दुसरं उदाहरण आहे कंबस्वामींचं. कंबस्वामीने रामायणावर तमिळ भाषेमध्ये रामायण लिखाण केलं होतं. लिखाण केल्यानंतर ते मोठमोठे विद्वानाला दाखवत होते, पण तिथले जे प्रगांड पंडित विद्वान होते त्यांच्या रामायणाला ते स्वीकार करीत नव्हते. का बरं स्वीकार करीत नव्हते? तर पहिले एक अध्यायामध्ये ते भगवान नरसिंहदेवाचं गुणगान करतात आणि ते म्हणतात की नरसिंहदेव आणि भगवान रामचंद्र याच्यामध्ये फरक नाही. पण ही गोष्ट जे श्री वैष्णव आहेत किंवा जे बाकीचे भक्त आहे त्यांना ते अजिबात पटत नाही. आणि त्यावेळेस कंबस्वामी रडत होते. रडत असताना विचार केला की भगवंता, मी तुमच्या प्रसन्नासाठी एक रामायण लिहिलेलं आहे, आणि तुम्ही जर प्रामाणिक नाही केलं तर याला कोण स्वीकार करणार आहे? आणि अशा भावनेमध्ये तळमळते रडत असताना नरसिंहदेव आहेत त्यांनी हात वरती केला आणि सांगितलं, जे कंब रामायण आहे ते प्रामाणिक आहे. आज बी तुम्ही रंगनाथ टेम्पलमध्ये जातान मागच्या साईडला, तर नरसिंहदेवांचा असा आशीर्वाद आहे की हे रामायण प्रामाणिक आहे. का? तर भगवंत आणि भक्ताच्या प्रेमापोसाठी त्यांनी हात वरती केलं, ते चिन्मय चेतनेमुळं. तिसरं उदाहरण आहे आपल्या पंढरपूरचं ताकपिठे विठोबा. महाराष्ट्रातलं प्रसिद्ध उदाहरण आहे. रमाबाई ही पांडुरंगाची अनन्य भक्त होती. नित्यनेमाने जेव्हा तिला कधी वाटायचं ती पैठून पंढरपूरला वारीला जायचे. दर महिन्याच्या एकादशीला वारीला जायचे आणि जात असताना भगवंताला ताकपीठ अर्पण करायची. आणि ताकपीठ अर्पण करीत असताना तिला वाटलं की दर महिन्याला जाणं कठीण जात आहे, आपण एक काम करूया, पंढरपूरमध्ये जाऊन निवास करूया. आणि निवास करीत असताना रोज पांडुरंगासाठी काय करायची, ते ताकपीठ अर्पण करायची. आज बी तुम्ही सकाळी जाताना 6ला आणि त्या पुजाऱ्याला 50 रुपये दिले की एक तांब्यात ताकपीठ आणून देतो आपल्याला. हां, तर ते 6 वाजता ताकपीठ लागलं जाते. आणि मग भगवंत रमाबाई काय करायची, ताकपीठ अर्पण करायचे आणि भगवंत मिठक्या मारत प्यायचे, आणखीन दे आणखीन दे आणखीन दे. आणि गेल्यानंतर खूप वेळ झाला, रमाबाई वृद्ध अवस्थेमध्ये झाल्यानंतर काही दिवस रमाबाईने भगवंताला ताकपीठ अर्पण नाही केलं. तर पुजाऱ्याला विचारलं की रमाबाई का येत नाही? तर पुजाऱ्यानं सांगितलं की रमाबाई आजारी पडलेल्या आहेत. म्हणून भगवंत स्वतः गर्भगृहातून बाहेर आले आणि लक्ष्मीने 56 भोग बनवले होते. लक्ष्मीला म्हणले थांब मी जाऊन येतो. आणि भगवंत गेले आणि रोज ताकपीठ पिऊ लागले. असं झाल्यानंतर एक दिवस रमाबाई आजारी पडल्यानंतर ताकपीठ अर्पण न करू शकल्यामुळं ती म्हटली भगवान पांडुरंग जर ग्रहण करीत नसेल तर मी पण ग्रहण करणार नाही. आणि मग भगवंताला प्रार्थना केली की भगवंता, मला रोज तुला ताकपीठ अर्पण करायची इच्छा आहे, पण तू रोज येतो आणि जातो, यापेक्षा इथं थांबत का नाहीस तू? आणि त्या प्रेमापोटी दयावश करुण्यावश भगवंत पांडुरंग आपलं घर सोडून रमाबाईच्या घरामध्ये निवास करू लागले. का बरं? अहम भक्त पराधीन. भगवंत भक्ताच्या अधीन आहेत, आश्रय वत्स भक्त आहेत. वात्सल्य म्हणजे काय? जसं एक गाय एका वासराला चाटते आणि तिला स्वच्छ करते, तसे भगवंत वात्सल्य भक्तांच्या प्रती. जर ती तळमळ आणि तीव्रता असेल आपल्या हृदयामध्ये आणि आपली इच्छा असेल तर भगवंत प्रगट होतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याकडे ती इच्छा आहे का प्रामाणिक, की भगवंत माझ्याशी आदान प्रदान करू शकतात. रमाबाईनं ते केलं म्हणून भगवंत तिच्यापाशी निवास करू लागले. आणि निवास करीत असताना भगवंत आज बी तुम्ही पंढरपूरला जाताना आषाढी वारीला जेव्हा जातान, पांडुरंगाचं दर्शन नाही झालं पण ताकपिठाटी विठोबाचं दर्शन झालं तरी तुमची वारी सफल माटल्या जाते. केवळ भगवंत आपलं भक्त जे रमाबाईच्या प्रेमापोटी विग्रह स्वरूपामध्ये प्रगट झालेले आहेत. आणि जसं आता आम्ही मध्यंतरी वारीला गेलो होतो तर तिथे बरेच वारकरी सांगत होते की प्रभूजी वारीमध्ये दर्शन होत नाही. तर काही जणाला अजून माहीत नाही की ताकपीठ विठोबाचं दर्शन. त्यांना सांगितलं की मागचा जो द्वार आहे, पूर्वद्वार आहे, त्या ठिकाणी जा, सुंदर दर्शन आहे, तुम्ही 2-4 वेळा चक्कर मारू शकतात. भले पुजारी काढला तरी बाहेर येऊन पुन्हा दर्शन घेऊन जाऊ शकतात. तर हे भगवंताची दया आहे, आर्चविग्रह सागसात प्रगट होतात. तिसरं उदाहरण आहे आणि सगळ्यात माझं आवडतं उदाहरण आहे मणिवन्नन. हे जे तिरुमंगई आल्वार यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. हे तिरुमंगई आल्वार, जे आल्वार ह्या शब्दाचा अर्थ आहे भक्तीमध्ये
डुबलेले किंवा मग्न कृष्ण भावनाबाहित असे तिरुमंगईसाई आल्वार होते. आणि हे एक दिवस त्यांच्याकडे एक वृद्ध स्त्री त्यांची निरंतर सेवा करायची. ती स्त्री कुशाग्रस्त होती, तिचे जे शरीर होते ते कुश काय होतं आणि रूप पण तिचं विद्रूप होतं. तिच्या सेवेमुळे प्रसन्न होऊन तिरुमंगईसाई आल्वारांनी तिला काही मेडिसिन आणि मंत्र दिले. आणि त्या मंत्राच्या आणि त्या मेडिसिनच्या आधारावर ती तोंड्रुमंडल ह्या राज्यामध्ये सगळ्यात सुंदरवर्ती स्त्री झाली. आणि तिचं सौंदर्य पाहून प्रत्येक व्यक्ती आकर्षित झाला. आणि आकर्षित होत असताना ही बातमी जो राजा आहे राजकुमाराला कळाली. राजकुमारला पण वाटलं कोण एवढी सुंदर आहे वा, आपण जाऊन पाहू तर खरी. आणि जसं त्याने पाहिलं ह्या स्त्रीचं सौंदर्य, तो मोहित झाल्यानंतर त्यांनी तिचे जात पात धर्म काही न विचारता डायरेक्ट विवाहाचा प्रस्ताव टाकलेला आहे. आणि प्रस्ताव केल्यानंतर विवाह झाल्यानंतर या राणीला पण वाटलं की अरे माझ्या सौंदर्यामुळे राजकुमार स्वीकार केला. आणि केल्यानंतर हळूहळू ते संसारामध्ये लिप्त झाले. त्यांच्या शरीरामध्ये जे वार्धक्य निर्माण झालं, विशेष करून राजा वार्धक्यामध्ये जाऊ लागला. जात असताना ही जी स्त्री होती, राणी होती, ती नवतरुण नवचैतन्य तिच्यामध्ये होतं, अजिबात थोडंफार कमी होत नव्हतं. राजाला प्रश्न पडला की मी वार्धक्यामध्ये चाललो, माझं शरीर जर्जर होत चाललंय, पण जी माझी पत्नी राणी आहे ती ज्या अवस्थेमध्ये आहे तीच आहे, याचं राज काय, याचं रहस्य काय. त्यावेळेस तो एकांतामध्ये घेतो आणि राणीला विचारतो की तुमच्या सौंदर्याचं किंवा तारुण्याचं रहस्य काय. त्यावेळेस ती राणी म्हणते की मी तिरुमंगईसाई आल्वार आहे त्यांची सेवा केली होती आणि त्या सेवेमुळं मला नाही का त्या शक्तीमुळं, त्या औषधी आणि मंत्रामुळं मला हे तारुण्य भेटलं. आणि मग तो राजकुमार म्हणतो की मला ते भेटेल का. ते म्हणले एकच आहे, तुम्हाला तिरुमंगईसाई आल्वाराकडे जावं लागेल आणि त्यांच्या कृपेने आणि आशीर्वादाने तुम्हाला ते भेटू शकेल. मग कसं काय माध्यम आहे. ते म्हणतात की तुमच्या दरबारामध्ये एक त्यांचा शिष्य कन्नन, तो भगवंताबद्दल जे रंगनाथ स्वामी आहेत त्यांच्याबद्दल सुंदर भजन गात असतो. तर त्यावेळेस त्या कन्नाला बनवून घेतलं आणि म्हटलं की बघ तुझे जे गुरु आहेत तिरुमंगईसाई आल्वार यांना बोलो आणि माझ्याबद्दल गुणगान करायला हवं, माझ्या रूपाबद्दल, माझ्या गुणाबद्दल, माझ्या पद धनाबद्दल गुणगान करायला हवं. त्यावेळेस कन्नन म्हणतात की जे माझे गुरु आहेत ते भगवान रंगनाथ स्वामीमध्ये एवढे डुबलेले आहेत, त्यांचं खाणं पिणं झोपणं ताण भूक ती केवळ भगवान रंगनाथाच्या जपामध्ये आणि त्यांच्या रूपामध्ये तल्लीनता आहेत. त्यांना भौतिक अवस्था कोणती नाही, एवढी तल्लीनता त्यांच्या जीवनामध्ये. ते सहजासहजी ते कोणाकडे येत नाहीत. जर कोणाला काय पाहिजे असेल त्या व्यक्तीला त्यांच्याकडे जावा लागेल. आणि मग अशा वेळेस राजा म्हटला ठीक आहे आपण तुझ्या गुरुकडे जाऊ, तू एक काम कर, हे कन्निकन तू एवढा तुझा सुंदर आवाज आहे, तू रचना खूप छान करतोय, तर माझ्याबद्दल तू रचना का करत नाहीस, माझ्याबद्दल वर्णन कर. त्यावेळेस कन्नन म्हणतात की मी भगवान रंगनाथाला माझं संपूर्ण जीवन, माझी वाणी, मन, चेतना, काया सगळं समर्पित केले. तुमच्यासारख्या हाडा मासाच्या रक्तमासाच्या व्यक्तीचा मी काय गुणगान करू शकेल. आणि तमिळमध्ये एक शब्द आहे नाडकुम वडकुम एंड्रुम, हे जरा तमिळमधला शब्द आहे. ह्या शब्दाचा अर्थ अरे तुझ्यासारख्या नाशिवंत व्यक्तीचं काय मी गुणगान करू. मला जर गुणगान करायचं असेल तर भगवंताचं मी गुणगान करील. आणि जसं सांगितलं राजाला एवढा राग आला, एवढी क्रुद्धिष्ट झाला राजानं सांगितलं आताची आता माझं राज्य सोडून निघून जा. कन्नन शांत होते, त्यांनी ती गोष्ट स्वीकारली आणि राज्य बाहेर निघून गेले. निघून जात असताना आपल्या गुरुला सांगितलं की गुरुदेव ह्या राजा जो आहे तोंड्रुमंडल राजा याने मला निष्कासित केलेलं आहे. तर मग त्यावेळेस तिरुमंगईसाई आल्वार म्हणतात तू जर जात असेल तर मी कशाला थांबू ह्या राज्यामध्ये. आणि मग जात असताना तिरुमंगईसाई आल्वार नाही का मनी मनन भगवंताकडे जातात आणि म्हणतात भगवंता माझा शिष्य जात असेल, माझ्या शिष्याला ह्या राज्यामध्ये स्थान नसेल तर मी थांबू कशाला, मी पण जातोय. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही पण माझ्यासोबत चला, तुमचा अनंतशेष, तुमचे पार्षद आहेत इंद्र चंद्र कुबेर जय विजय लक्ष्मी यांना घेऊन चला. आणि मग भगवंत पण आपला बाळ बिस्तारा आवरला आणि निघाला. आणि ते दृश्य आपल्या मनात कल्पना करा की पुढे कन्नन निघालेत, त्याच्या मागे तिरुमंगईसाई आल्वार, त्यांच्या मागे भगवान मन्नी वनन भगवंत, त्यांच्यानंतर लक्ष्मी कुबेर जय विजय पार्षद घे असे दृश्य. आणि हे दृश्य निघत असताना त्यांच्या मागे पशुपक्षीने विचार केला की भगवंत सोडून चाललेत
तर आम्ही राज्यामध्ये थांबून काय उपयोगाचं आहे. आणि मग पशु पक्षी प्राणी पण निघाले आणि हे दृश्य राज्याच्या जे काही प्रजा त्यांनी पण पाहिलं. आणि हे दृश्य प्रजानं पाहिलं तर प्रजा म्हटले की जे आमचे गुरु आहेत, परमगुरू आहेत, कन्निकन्नान आणि तिरुमंगई सालवार आणि भगवंत आहेत, तर आम्ही ह्या राज्यामध्ये का थांबावं. सगळेजण निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर एक ठिकाण येत आहे इरावैक्य, आजच्या भाषेमध्ये किंवा त्या गावाचं नाव बदललं आहे अरवैक्य म्हणून एक गावाचं नाव आहे. त्या ठिकाणी ते थांबले. राजा राणी संध्याकाळच्या वेळेस आले आणि बघतात की एक चिट पाखरू त्यांच्या राज्यामध्ये नाही. गेले कुठे. एका सैनिकाला विचारलं गेले कुठे. म्हणजे अहो तुम्ही कन्निकांना जसं बाहेर काढून दिलं ना, त्याबरोबर कन्निकांवर तिरुमंगई सालवार त्यांचं भगवान मन्नी मनन निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर सगळे प्रजा पशु पक्षी आणि सगळे पारशीत निघून गेले. राजा राणीला ही बातमी कळाली आणि जसं कळालं त्यांचा अभिमान, गर्व, जी गुणगान करण्याची भावना असते ती सगळी सोडून त्या सीमेवर गेले आणि मन्नी व तिरुमंगई सालवारांचे पाय पकडले. तिरुमंगई सालवार म्हटले माझे पाय पकडू नकोस. तू ज्या व्यक्तीच्या प्रती अपराध केलेला आहे त्या व्यक्तीचे माफी मागितली तर मी माफ करेल. आणि राजा राणीने कन्निकांची माफी मागितली. आणि कन्निकांची माफी मागितली तर भक्त दयाळू कृपाळू आहेत. म्हणून भक्तीतला स्तर काय आहे की जर कोणी चुका केल्या त्याला माफ केलं पाहिजे आणि चुका झाल्या तर माफी मागून घेतली पाहिजे. हे भक्तीचं चांगलं लक्षण आहे. जर ते आडकाठी नेहमी राहत असले तर केवळ आपण 200 आणि 500 रुपयाचा भक्त, बाकी याच्या पलीकडे काय नाही. थोडा शब्द कडक आहे. 200 आणि 500चा भक्त कसा, 550चा भक्त माहिती आहे. 550चा भक्त 300 रुपयाचं धोतर, 200 रुपयाचा कुर्ता, 30 रुपयाची कंठीमाळा, 20 रुपयाचा तिलक. हा केवढ्याचा झाला, 550चा. म्हणून इस्कॉनमध्ये राहणं सोपं आहे, कृष्ण भावनेमध्ये राहणं कठीण आहे. काय, इस्कॉनमध्ये राहणं सोपं आहे, कृष्ण भावनेमध्ये राहणं. मी टोमणं मारत नाही आहे, बऱ्याच वेळा अनुभव येतो त्याच्यामुळे मी ते सांगतोय. म्हणून आपल्याला कृष्ण भावनेत राहिलं पाहिजे. आणि कृष्ण भावनेत राहिलं ना, हळूहळू भक्तीचा स्तर वाढला तर ह्या ज्या वाईट दोष आहेत, गुण आहेत, आपोआप कमी होत जातात. आणि मन्नी वन्नाने आपलं कन्निकन्नाने लगेच राजाला माफ केलं. आणि माफ केल्यानंतर तर कन्निकन्नन काय म्हणतात, गुरुदेव चला वापस. आणि मग तिरुमंगई सालवार वापस केल्यानंतर तिरुमंगई सालवार म्हणतात भगवंता तुम्ही पण चला. आणि गेल्यानंतर तिथे भगवंताचं नाव पडलं यथोत्कारी भगवंत. काय, यथोत्कारी भगवंत नारायण. का तर भक्ताच्या अधीन होऊन भक्तांच्या इच्छा पूर्ण केल्या. आणि पुन्हा आज बी तुम्ही जाताना श्रीरंगम मंदिरापासून केवळ 3 किलोमीटरवर यथोत्कारी भगवान नारायणाचं आहे. बाकीचे सगळे विग्रह उजव्या साईडला झोपलेले असतात. पण एकमेव विग्रह आहे 108 दिव्य देशांमध्ये ते डाव्या साईडला झोपलेले आहेत. का तर आपल्या भक्तांच्या वाट बघत असतात, इच्छा पूर्ण करतात. म्हणून त्या दिवसापासून यथोत्कारी. तर ह्या कथेतून सांगायचं काय, चिन्मय चेतना असेल तर आरचे विग्रह सुद्धा भक्ताशी आदान प्रदान करतात आणि त्या भक्ताच्या आदान प्रदान करून व्यवहार करतात आणि त्यांच्याशी बोलतात. तर ही दिलेलं आहे. पुढचं आहे सुंदर उदाहरण आहे संत तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराज त्यांची पत्नी होती आवळी. आवळी एक दिवस तिची म्हैस चोरीला गेली. आणि चोरीला गेल्यानंतर तुकाराम महाराज आपल्या भजनामध्ये तल्लीन होते आणि आवळी ती आपली झोपलेली होती. आणि 2 चोर आले आणि ते चोर आल्यानंतर म्हैस चोरून घेऊन जात होते. भगवंतानं पाहिलं की हे जर चोरच गेले आणि माझा भक्त भक्तीत तल्लीन आहे तर आवळी माझ्या भक्ताला सोडणार नाही, उद्या खूप त्रास करणार आहे. म्हणजे तेव्हापासून परंपरा आहे बरं, आजच नाही. म्हणजे मोठमोठ्याला चुकलं नाही. तर भगवंताला भीती होती आपल्या भक्ताचं रक्षण कोणापासून करायचं. तर त्यावेळेस भगवंताने एक 11 विक्रम धारण केलं आणि हातामध्ये एक दंडोका घेतला. आणि चोर ज्या ठिकाणी जात होते त्या ठिकाणी 11 विक्रम रूप पाहून ते चोर दुसऱ्या बाजूला जायचे. दुसऱ्या बाजूला पण भगवंताने तसे रूप धारण केलं. चोराने पाहिलं की हा 11 विक्रम राक्षस कोण आहे बाबा, काय. आणि सगळीकडे दिसतो तो आणि आपली सुटका होत नाही. म्हणून घाबरून त्यांनी काय केली, ती म्हैस आणली आणि पुन्हा तुकाराम महाराजाची तिथे बांधली. बांधल्यानंतर हे चोर पळून जाणार. त्यावेळेस तो काय राक्षस किंवा जो काळधारी जो दंडोका तो सोडायला तयार नाही. ते म्हणले याचा एकमेव मार्ग असा आहे की आपण तुकाराम महाराजाची शरणागत घेऊया. आणि मग तुकाराम महाराजकडे जाताना माफी मागतात, महाराज आम्ही तुमची म्हैस चोरी करत होतो
पण एक 11 विक्र रूपाने आम्हाला नाही का चोरीपासून प्रवृत्त केलं. आणि आम्ही भीतीपोटी बांधले. पण तुकाराम महाराज पण दयाळू होते. म्हणले यार तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा ना म्हैस, काय एवढं चिंता करता. तुका चोर म्हटले नको बाबा, तुमची म्हैस नको. तर त्या भीतीपोटी गेल्यानंतर आवळी बघती का रे ही म्हैस तर ज्या ठिकाणी बांधली त्या ठिकाणी नाही आहे, तर ही दुसऱ्या ठिकाणी. म्हटले असं काय झालं असेल माहीत नाही. आणि मग तिच्या काही दिवसानंतर दूध द्यायला चालू केलं. म्हैस बाळंतीण झाली. आणि दूध काढत असताना तुकाराम महाराज म्हटले अगं रोज दूध निघतं, एक तांब्या माझ्या पांडुरंगाला देणे. म्हणजे रोज त्या काळ्यानं आधीच माझ्या संसाराचा इस्कूट केला, त्याच्यात त्याला एक तांबे दूध म्हणली मला देणं प्यायला. भगवंत मग तुकाराम महाराज एक तांब्यात दूध घेऊन जायचे आणि रोज पांडुरंगाला द्यायचे. तावळीला संशय आला. कशा गोष्टी संशय आला की हा काळ्या कसं काय पित असेल दूध. आणि मग भागीरथी आहे, मग तिला विश्वासात घेतलं. म्हणलं काय ग त्याचा बाप येडा झाला आहे, हा दूध कोणाला पाजतो. म्हणे पांडुरंग पितात, अर्ध पितात, अर्ध मला बाबा अर्ध पितात आणि अर्ध मला देऊन टाकतात. म्हणे खरंच पितात. म्हणे हो. मग दुसऱ्या दिवशी आवळी म्हटली मी स्वतः पाजेल. आणि मग तुकाराम महाराज म्हटले, आवळी म्हटली की तुकाराम महाराजाला आज मी जाते. तुकाराम महाराजाला वाटलं सूर्य आज कुठून पश्चिमेकडून कुठं निघतोय. अचानक ते म्हणजे हरकत नाही, तिचं काहीतरी प्रेम उद्भवलं असेल. आणि जसं तिनं गरम गरम दुधाचा तांब्या घेऊन पांडुरंगाला गेले आणि पांडुरंगाने हे दृश्य पाहिलं. पांडुरंग घाबरून गेले. का बरं घाबरून गेले की आवळी आता मला दूध पाजणार आणि माझा भक्त भक्तीमध्ये तली नाही, भजनामध्ये तली नाही. नाही पेवावं तर हिला एकतर माझ्या प्रती दोष करते आणि मला नेहमी ती शिव्या घालते. जर मी चमत्कार नाही दाखवला तर ती तुकारामाला त्रास देईल. आणि जर मी पिऊन टाकलं तरी तुकारामाला त्रास देणार आहे. पण हरकत नाही, आज मला ते चमत्कार दाखवावं लागेल. आणि गरम गरम जे दुधाचा तांब्या आहे पांडुरंगाच्या मुखाला लावलं. जसे पांडुरंग पीत होते तसं भगवंताचे होठ भाजलेले फोड आले. आणि फोड आल्याबरोबर भगवंताने ते पिलं आणि मान अशी वाकडी केली. आज बी पण तुम्ही देहूला जातान त्या मंदिरामध्ये भगवंताचे होठ अजून बी फोडा आलेले आहेत. आणि पेल्यानंतर तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये भगवंत येतात. कारण ते भजन म्हणे अरे तुकाराम आवळीने आज मला गरम करून दूध पाजलंय आणि खूप मला कष्ट होत आहेत, मला तो त्रास सहन होत नाहीये. आणि जसं त्यांना हे कळालं तुकाराम महाराज धावत, ज्याप्रमाणे एक आई आपल्या बाळाच्या प्रती आकर्षित होते, बाळाची चिंता करते, त्याच प्रकारे तुकाराम महाराज भगवंताकडे तिवळतेने तळमळतेने जातात आणि बघतात की भगवंताचे होठ फोड आलेले आहेत मोठमोठे आणि मान वाकडी केलेली. आणि केल्यानंतर बघतात आणि त्या आवळीला विचारतात आवळे तू काय केलं पांडुरंगाला, गरम दूध पाजलंस. ती म्हणती मी तुमच्याच प्रवचनामध्ये ऐकलंय, जेव्हा कृष्ण होते त्याने अग्निपान केलेला आहे, सगळं काय केलं आणि माझं एक गरम दुधाच्या तांब्यानं त्याला काय झालं काळ्याला. असं वर्णन केल्यानंतर तुकाराम महाराज हतबल झाले. आणि हतबल झाल्यानंतर तिथे पुन्हा भगवान पांडुरंगाच्या प्रती माफी मागतात, क्षमा करतात. आणि तुकाराम महाराज सुंदर अभंग आहेत की जे भगवंताची चिंता करतायत. म्हणून शुद्ध भक्त असतो ना जो भगवंताची चिंता करतात, आणि भौतिकवादी व्यक्ती असतो तो स्वतःची चिंता करतो. म्हणून जेव्हा मी आता दशमस्कंद हरिशिवरींची टीका वाचत होतो त्या टीकेमध्ये वर्णन करतात हरिशिवरीपाद, जर तुम्ही भगवंताची चिंता केली तर भगवंत तुमची चिंता करतात, आणि तुम्ही तुमच्या चिंतनामध्ये असेल तर भगवंताला तुमची चिंता नाही आहे. आणि चिंता कोण करू शकतंय भगवंताची, ज्याचं त्याला नातं समजलेलं आहे. जसं ब्लड रिलेशन असतं, रक्ताचं नातं असेल त्याला प्रेम करणं सोपं असतं का, रक्ताचं आहे. पण जे रक्ताचं नसेल त्याला प्रेम करणं कठीण आहे. जर भगवंताला आपलं असं म्हटलं तर प्रेम करणं सोपं आहे. पण कधीतरी आपण म्हटलं का भगवंत माझेत, मी भगवंताचा आहे, कृष्ण माझेत आणि मी कृष्णाचा आहे. ह्या संसारामध्ये जे संबंध आहे त्यांना माझं म्हणणं किंवा मी त्याचं म्हणणं सोपं आहे, पण भगवंताला आपलं म्हणणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कधी येऊ शकेल, ज्यांच्याबद्दल जास्त श्रवण करताना जप करताना हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि मग तुकाराम महाराज चिंतेमुळे भगवंताच्या सुंदर सुंदर प्रार्थना करतात. ते अभंग खरंच वाचण्यासारखे आहेत. तर हे का,
तर चिन्मय चेतनेमुळं भगवंत आणि भक्ताचं आदान प्रदान आहे. आणि शेवटचं उदाहरण आहे तिरुपती बालाजी अनंताचार्य. श्रीपाद रामानुजाचार्य जेव्हा अंतिम उपदेश देत होते आणि त्यांनी विचारलं की जी श्री शैलम आहे तिरुपती बालाजी यांची सेवा कोण करील माझ्या शिष्यापैकी. तर सगळे संन्यासी ब्रह्मचारी ग्रस्त सगळेजण बघत होते. आणि बघत असताना अनंताचार्याने हात उचलला. म्हणले गुरुदेव मी जाईन आणि बालाजीची सेवा करेल. आणि श्रीपाद रामानुजाचार्य एवढे प्रसन्न झाले, एवढे संतुष्ट झाले की यांनी ही सेवा स्वीकारली. अनंताचार्य आणि त्यांची पत्नी निघाली. श्रीरंगम टू बालाजी प्रवास करीत करीत त्या पर्वतावर पोहोचले, तिरुमल पर्वतावर पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर तिथे त्यांनी छोटासा बाग केला फुलांचा. आणि त्या फुलाच्या बागेतून भगवान जे बालाजी आहेत त्यांना फुलं अर्पण करू आले. पण त्यावेळेस पाहिलं की इथे ह्या पर्वतावर पाण्याचा अजिबात पाणीच नाही, तुटवाडा आहे, यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून काय करणार, अनंताचार्य आणि त्यांच्या पत्नीने ठरवलं एक मोठं सरोवर बनवूया. आणि मग सरोवर बनवत असताना त्यावेळेस अनंताचार्याची पत्नी 6 महिन्याची गर्भवती होती. अनंताचार्य खोदायचे आणि माती काढायचे आणि पत्नीच्या डोक्यावर द्यायचे. आणि त्यांची पत्नी त्या अवस्थेमध्ये सुद्धा ते माती टाकून यायची. असे खूप दिवस झाल्यानंतर एक दिवस भगवंताला दया आली की अनंताचार्य आणि त्याची पत्नी पाण्याचं सरोवर खोदण्यासाठी एवढे कष्ट करतात, का नाही मी मदत करावी. म्हणून भगवंत एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये गेले आणि म्हटले, तर अनंताचार्याकडे गेले तर अनंताचार्य मला सेवा देणार नाही. आणि त्या पत्नीला म्हटले एक काम कर, जो खड्डा आहे त्या बाहेर आल्यानंतर ती मातीचं टोपलं माझ्याकडे दे. आणि मग भगवंत काय करायचे, मातीचं टोपले घ्यायचे आणि दुसरीकडे टाकायचे. असं बऱ्याच वेळा अनंताचार्याला वाटलं की ही गर्भवती आहे, पहिले तो खूप वेळ लावायची, आज एवढे लवकर माती का टाकते. त्याने पत्नीला विचारलं का ग की तू माती कसं. ते म्हणे एक ब्राह्मण मला मदत करतो. म्हणे कोण ब्राह्मण आहे. आणि बघतात की ब्राह्मण आहे. ते म्हटले की आमच्या सेवेमध्ये भगवंताच्या आणि आमच्या सेवेमध्ये तुम्ही येणारे कोण आहात, तुम्ही आताच्या आता आम्हाला सेवा सोडून द्या आणि निघून जा. जेव्हा मी प्रसंग वाचत होतो तर मला श्यामानंद प्रभूंचं उदाहरण आठवलं. श्यामानंद प्रभू एकदा संडे भागवतम क्लास दिला आणि सकाळी खाली लगेच भक्त प्लेट वॉश करत होते, तिथं प्लेट वॉश करत होते. आणि प्लेट वॉश करता करता 1-2 भक्त आले. म्हटले प्रभूजी तुम्ही आता छान प्रवचन केलं, तुम्ही सेवा करू नका, मला प्लेट वॉशिंग करण्याची सेवा द्या. त्यावेळेस श्यामानंद प्रभू म्हणतात, अरे माझ्या आणि भगवंताच्या सेवेमध्ये तू येणारा कोण आहेस, बाजूला होय. ती सेवा मी माझा अहंकार वाढण्यासाठी केली होती, पण आता खरी सेवा ही माझ्यासाठी करतोय. आणि म्हणून आज बी जसं मायापूर यात्रेमध्ये राधेश्याम प्रभू, गौर गोपाल प्रभू जिथं भक्तांच्या प्लेट वॉश करताना मी पाहिलं स्वतः. कधी माणसाच्या जीवनामध्ये सफलता प्राप्त करायची असेल त्या मोठमोठ्या व्यक्तीकडे जर पाहिलं ना तर आपल्याला लगेच कळून जाते यांनी खूप सेवा केलेली आहे. ते गौरम प्रभू आता मध्यंतरी व्हिडिओ व्हायरल झाला कारण त्यांनी गोण्या उचलल्या, कितीतरी लोकांनी पाहिलं असेल. तर हे कधी होतं आहे, जेव्हा सेवा केली तर सेवेमुळं लोकांचे आशीर्वाद आणि भगवंताची कृपा होऊन आपण नाही का आध्यात्मिक जीवनात प्रगती करू शकतो. आणि सेवा ही पडद्यापुढचे करण्याच्या ऐवजी पडद्यामागचं केलं. पडद्याच्या बाहेर करताना फ्रंटला करताना तो लोक पाहतील, पण पडद्याच्या मागं करताना तर भगवंत पाहतील. पण आपलं काय, आपण लोकांच्या नजरेत बनण्याचा प्रयत्न करतो, पण आपण कधी भगवंताच्या नजरेत बनण्याचा प्रयत्न केला का. म्हणून लोकांच्या नजरेत बनून काय नाही, आज चांगले म्हणून तुम्हाला गुणगान करतील, उद्या थोडंसं चुकलं ते तुम्हाला ती निंदा करायचं नाही, पण भगवंताच्या नजरेत नाही का हे कायमस्वरूपी राहतात. कारण भगवंत ती सेवा नोंद करून ठेवतात की ह्या भक्तांना काही ना काही सेवा केलेली आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा कधी होईन अनंताचार्यांनी ती सेवा केली, त्यांना असं वाटत होतं की मी आणि भगवंत आहेत. आणि जेव्हा ते ब्राह्मण ऐकत नव्हते म्हणून रागाच्या भऱ्यात त्यांनी कुदळ घेतली आणि त्या ब्राह्मणाच्या मुखाला फेकून मारली. आणि जशी ती कुदळ त्या ब्राह्मणाच्या हनवटीला लागली, हनवटीला लागल्यानंतर तो ब्राह्मण निघून गेला. संध्याकाळी अनंताचार्य आले, त्यांची पत्नी आली, त्यांनी सुंदर फूल हार बनवले. आणि बनवल्यानंतर जेव्हा ते भगवान बालाजीला फूल अर्पण करणार, ती माळा अर्पण करणार, त्यावेळेस बघतात की भगवंताची जी हनवटी त्याच्यातून रक्त निघतंय. एवढे विचलित झाले, त्यांना प्रश्न पडला की कोण भगवंताच्या प्रती अपराध कोण केलेला आहे, काय झालंय, कसं काय रक्त निघतंय. त्यावेळेस भगवंत म्हणतात की हे अनंताचार्य, मी तुझ्या मदतीसाठी आलो होतो, पण तू मला ती मदत न करता मला हकलून दिलंस. आणि मग अनंताचार्याला कळतं का रे ते साक्षात कोणी ब्राह्मण नव्हते, तर साक्षात भगवान बालाजी होते.
आज बी तुम्ही बालाजीला जाता ना केव्हा तिथं कापूर लागल्या जातं व्हाईटमध्ये. तुम्ही पाहिलं का डीपमध्ये? बऱ्याच वेळा जर तुम्ही पिक्चर गेल्यानंतर बघा, आज बी रोज अनंताचार्याच्या स्मरणार्थ कापूर लागला जातो. का? तिथं जखम आहे. तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं असेल तर हे भक्ताचं आणि भगवंताचं हे दिलेलं आहे. म्हणून असे कितीतरी सुंदर उदाहरणं आहेत की जे भक्ताशी काय इथं दिले, यदर्शी भावना यस्य सिद्धीर भवती तदृशी. जशी भावना असेल तशी सिद्धी प्राप्त होईल आणि त्यासाठी चिन्मय चेतना विकसित करणं महत्त्वाचं आहे. आणि हे मग इथं प्रश्न केलेला आहे की भगवंत सर्वव्यापी आहेत, मग तुम्ही ह्या मूर्तीमध्ये त्यांना सीमित का करता, लिमिटेड का करता? त्याचं उत्तर असं आहे की हवा सर्व ठिकाणी आहे, पण गाडीचं पंक्चर झाल्यानंतर कुठं जावं लागतंय? सगळ्यांना म्हणा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. डुलका मारू नका राव. हवा सर्व ठिकाणी आहे, पण टायर पंक्चर झाल्यानंतर कुठं जावं लागतंय? पाणी सर्व ठिकाणी आहे, पण तहान लागल्यानंतर कुठं जावं लागतंय? नळा. त्या ठिकाणी भगवंत सर्व ठिकाणी आहेत, पण आपली चेतना आहे का तशी आपण भगवंताला पाहू शकतो. म्हणून भगवंताला पाहिजे असेल तर आर्चविग्रहामध्ये तुम्ही हे करू शकतात. दुसरं आहे, भगवान प्राणप्रतिष्ठा का करतात हा प्रश्न विचारलेला आहे. तर प्राणप्रतिष्ठा यासाठी करतात की भगवंत अवतरित होऊन भक्तांना सेवा प्रदान करण्यासाठी त्या आर्चविग्रहामध्ये प्राणप्रतिष्ठा करतात. म्हणून गुरु साधू शास्त्राच्या आधारावरती प्राणप्रतिष्ठा होते. पण प्राणप्रतिष्ठेमध्ये एक नियम आहे, जर तुम्ही सलग 3 दिवस आर्चविग्रहाची उपासना नाही केली तर त्या आर्चविग्रहामधून प्राण निघून जातो, केवळ मूर्ती निघून राहती. 3 दिवसामध्ये प्राण निघून जातो. किती दिवसात? 3 दिवसात. म्हणून इस्कॉनमध्ये प्राणप्रतिष्ठा खूप, मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करतात पण घरामध्ये करत नाहीत. का बरं? कारण की जर सेवा नाही झाली तर भगवंत निघून जातात. पण भक्ताने जेवढी चांगली सेवा केली, तळमळतेने तीव्रतेने चांगली सेवा केली, तर भगवंत ती सेवा स्वीकार करण्यासाठी आर्चविग्रहामध्ये येतात. म्हणून इस्कॉनमध्ये वेलकम केलं जाते, स्वागत केलं जाते. का? सेवा चांगली करा, भगवंत प्रगट होते. जसं एकदा भक्तिसिंह ठाकूर महाराजाला प्रश्न विचारलाय, भगवंताला पाहण्याचा प्रयत्न नका करू, अशी सेवा करा, अशी सेवा करा की भगवंताने तुम्हाला पाहिलं पाहिजे. आणि हेच आर्चविग्रह. आणि याचं सुंदर उदाहरण आहे गोपाल भट्ट गोस्वामींचं. गोपाल भट्ट गोस्वामी शालिग्रामची सेवा करीत होते. पण एक दिवस कपूर जो व्यापारी आला आणि त्यांनी सगळ्याला वस्त्र दिलं, त्यावेळेस गोपाल भट्ट गोस्वामीला वाटलं की माझे तर शालिग्राम शिला आहे, त्यांना मी वस्त्र कसं प्रदान करू शकेल. जशी मनामध्ये ही भावना निर्माण झाली, त्याच वेळेस भगवंत राधारमणच्या स्वरूपामध्ये प्रगट झाले आणि ती सेवा केली. का? तर त्यांच्या मनामध्ये सेवेची भावना होती, त्या भावनेमुळं भगवंत प्रगट झालेले आहेत. म्हणून आपल्याकडे जेवढे आर्चविग्रह येतात त्यांची आपण स्वागत समर केलं पाहिजे. जसं मी एकदा आनंदवलीमध्ये गेलो होतो, त्यांच्याकडे राधाकृष्ण आहेत, मोठं अल्टर आहे आणि त्यांच्या अल्टरसमोर TV आहे. तर बसल्यानंतर ते TV लावून बसले होते, ती मालिका चालू होती काहीतरी सोनी टीव्हीवर. बसल्यानंतर म्हणलं प्रभूजी बंद कर. म्हणलं समोर TV का लावली प्रभूजी? म्हणे प्रभूजी असं आहे की आमचे भगवंत एकटेच राहतात दिवसभर. काय एकटे? म्हणून मला नाही समजलं. म्हणे दिवसभर त्यांना थोडं मनोरंजन व्हावं म्हणून आम्ही समोर TV लावला. म्हणलं वा रे वा, तुमच्यावर बघत आताच भेटले. तर नाही, अपराध आहे तो. ॲक्च्युली भक्तिरसमृद्ध सिंधू वाचला तर वर्जिनी अपराध दिलेले की ते आर्चविग्रहासमोर जसं तुमच्याकडे एखादा मोठा व्यक्ती आला असेल, तुम्ही किती सावध राहतात, त्याची केअरिंग किती करतात, त्यासमोर जोरात न बोलणे, हे नियमावली दे. तसं आर्चविग्रह आल्यानंतर त्यांना सहज घेतलं नाही पाहिजे, चिपली नाही घेतलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. ते म्हणले प्रभूजी असं नाही की आम्ही सगळंच लावतो. बरं, मला काय लावायचं लावा प्रभूजी, मला काही टेन्शन नाही, मी आलो काय कामासाठी. तर हे दिलेले. तर आर्चविग्रह रूपामध्ये काय येतात? एकतर त्याचं कारण आहे की भगवंत आपल्याशी आदान प्रदान करण्यासाठी येतात. म्हणून आपण रोज त्यांना सकाळी अभिषेक घालतो, शृंगार करतो, भोग लावतो, आरती करतो, प्रार्थना करतो, दिवसभर दर्शन घेतो. एकदा ब्रजबिहारी प्रभूला प्रश्न विचारला की प्रभूजी तुम्ही भगवंतासमोर काय प्रार्थना करतात? तर ब्रजबिहारी प्रभू म्हटले की मी एकच प्रार्थना करतो, हे राधा मदन गोपाल, माझ्या मनामध्ये कोणती भौतिक इच्छा नको यायला. काय प्रार्थना करतात? मला कोणती भौतिक इच्छापासून वाचव. तर हे जेव्हा मी पाहिलं, म्हणलं अरे आपण तर नुसतं जातो आणि पाहतो, पण भक्तांची काय चेतना आहे. तर अशा आदान प्रदान करण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भगवंत.
कारण की आपण एवढं ऐकलं आहे, पण त्यांचा अनुभव करण्यासाठी विग्रहरूपामध्ये. जसं एकदा भगवान प्रभू त्यांच्या प्रवचनामध्ये सांगत होते, एकदा ते वृंदावनमध्ये एका ब्रजवाशाच्या घरी थांबले होते. 3-4 दिवस थांबले होते. आणि थांबल्यानंतर ते हॉलमध्ये झोपायचे आणि बाहेर हॉलमध्ये थांबायचे. तर 2 मुली असायची, एक 5वीला आणि दुसरी 4थीला असायची. रोज उठायचे एका रूममधून आणि असं ब्लँकेट घेऊन दुसऱ्या रूममध्ये जायचे. 1 दिवस झाला, 2 दिवस झालं, 3 दिवस झाले. यांना कळच ना की सकाळी उठल्यानंतर ब्लँकेट घेऊन ह्या रूममधून त्या रूममध्ये का जातात. ते म्हणले, लाली इधर आजा, इकडे. आप क्या करते हो, सुबह सुबह ब्लैंकेट लेके ये रूम से वो रूम में क्यों जाते हो. बोले, प्रभु जी हमारे माँ ने कहा है जब भी सुबह उठते हो तो पहले उठने के बाद पहले ठाकुर जी का दर्शन करना और बाद में दूसरों का दर्शन करना. आणि आज भी त्या मुली त्यांच्या जीवनामध्ये तो नित्यनियम पालन करतायत. आता प्रभुजी आता भेटले होते, ते म्हटले की त्या मुली 25-30 वर्ष झाल्या, ते सकाळी उठल्याबरोबर भगवंताचं दर्शन घेतात आणि त्या जीवनाची सुरुवात करतात. आपलं कसं होतंय, उठल्याबरोबर कोणी किती कचरा पाठवलाय मोबाईलमध्ये, याचं डस्टबिन त्याचं त्याची डस्टबिन. मी टोमणी मारत नाही, माझ्या व्यक्तिगत जीवनात सांगतोय. तर सकाळी उठल्याबरोबर, आणि आपली गुरुची कृपा आहे, मंगल आरती असं भगवंताच्या मंगल आरती 1 घंटेची झोप जर साईडला केली ना, भगवंताचं दर्शन सहज होऊ शकेल. पण आपल्याला झोप प्रिय, भगवंत प्रिय नाही आहेत. 1 तासाची झोप बाजूला करा, भगवंत. आणि का बरं, ईश्वरजी ठाकूर म्हणतात गुरु अष्टकामध्ये, रोज नित्यनियमानं कोणी मंगल आरती अटेंड करतो त्याची फलश्रुती आहे, 1 दिवस वैकुंठनाथ स्वतः त्या भक्ताला घेऊन जातात. म्हणून सकाळी सकाळी मंगल आरती जेवढं होईल तेवढे शक्य केलं पाहिजे. आपण हे सुंदर उदाहरण दिले. आणि दर्शन घेतलं पाहिजे. जसं दर्शन एकदा प्रभूजी एका प्रवचनामध्ये सांगत होते की राधा मदन गोपालजी अशा अवस्थेमध्ये का आहेत दर्शन घेताना. तर प्रभूजी सांगत होते, राधाराणी हे शिकवतीये ह्या मुद्रेतून, जो कोणी यांची सेवा करेल, जो कोणी यांची सेवा करेल त्याचं नाव मी असं रेकमेंड करेल, म्हणून ती मुद्रा आहे. ही मुद्रा आहे. मी पहिल्यांदा ऐकलं, म्हटलं अरे, कारण बाकी ठिकाणी सगळे आशीर्वाद आहेत, राधाराणी आशीर्वाद, पण आपल्याकडे राधाराणी आशीर्वाद देत नाही, सेवा कर. काय कर, सेवा केली तर तुझं नाव रेकमेंड होईल. आणि दुसरं प्रभूजी सांगत होते, तिरमंग स्वरूप काय आहेत, तर ते जे काही हवा येते त्याचे भगवंताचे चरण धूळ भक्तांच्या डोक्यावर येऊन, म्हणून भगवंत कृष्ण तिरमंग स्वरूपामध्ये आहेत. मला अरे बापरे खावं. तर हे दर्शन अशा पद्धतीने घेतलं पाहिजे. आणि म्हणून भगवंत आपल्याला अहेतुकी कृपेमुळं देतात. आणि त्यासाठी दुसरं भगवंत रूपामध्ये काय येतात, आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू असावा. जसं गीता कोर्समध्ये सांगतो, आपण सगळ्यांनी एकत्र ठिकाणी दगडं मारले ते ती वलय एकूण एकाला टच होतील, पण एका ठिकाणी दगडं टाकले तर वलय मोठं होऊ शकेल. तसंच प्रत्येक जीवन व्यक्तीचं केंद्रबिंदू जर आर्चे विग्रह असेल भगवंताचं, तर प्रत्येकाची इच्छा आकांक्षा भगवंताच्या केंद्रबिंदू होता. म्हणून आज बी बेळगावमध्ये मंदिरामध्ये भक्तिरसमृत महाराज त्यांच्या प्रभू सांगतात, दर महिन्याचा रिपोर्ट तिथे राधा गोकुळांना वाचून दाखवला जातो. दर महिन्याचा रिपोर्ट की भगवंता एवढ्या महिन्यात एवढा खर्च झाला, एवढं उत्पन्न झालं, एवढे लक्ष्मी आली, एवढी बाकी आहे, आणि पुढच्या महिन्यात एवढे कार्यक्रम आहेत. महाराज स्वतः रिपोर्टिंग करत असतात राधा गोकुलानंदा. का, तर त्या मंदिराचे केंद्रबिंदू कोण आहेत, भगवान गोकुलानंद आहेत. तर अशा पद्धतीनं आर्चविग्रह आपल्याला सेवा देण्यासाठी, आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू ठेवण्यासाठी. आणि सगळ्यात प्रूपात म्हणतात आर्चविग्रहाची सेवा का केली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला इंद्र निग्रह करणं कठीण आहे, पण व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये भगवान आर्चविग्रहाची सेवा केली तर त्यांच्या इंद्रिय निग्रह होतो. म्हणून विशेष करून ग्रस्तांना आणि आपल्या इस्कॉनचे बरेच संन्यासी आहेत की जे आर्चविग्रहाची सेवा करतात. त्यांच्या पर्सनल डिटेल्स आहेत. गोपालकृष्ण महाराज घ्या, तमालकृष्ण स्वामी महाराज घ्या, यवन इंद्रधूम स्वामी महाराज घ्या, जेवढे जेवढे मोठे संन्यासी आहेत त्यांच्याकडे शालिग्राम, नरसिंहदेव, गौरनिताय, राधाकृष्ण त्याच्याकडे विग्रहाची ते पर्सनली सेवा करतात आणि त्या सेवेतून भगवंताचे आदान प्रदान करतात. म्हणून इथे आपल्याला हे दिलेलं आहे. तर भगवंताला काय अर्पण केलं पाहिजे, तर 8 तत्व आहे भगवद्गीतेमध्ये. भगवंतमध्ये अष्टदा प्रकृती अष्टदा. तर हे आरती जेव्हा आपण करत असतो, त्या आरती करत असताना ज्या 7 गोष्टी अर्पण केल्या जातात, 8 वस्तू, त्यामध्ये एक एक गोष्ट आपली भगवंताला आपण अर्पित करतो. जसं अगरबत्ती ओळत असतो तेव्हा धूप हे कशाचं प्रतीक आहे, अग्नीचं प्रतीक आहे, याचं सुगंधाचं प्रतीक आहे, भगवंताला अर्पण करतो.
त्याच्यानंतर जे फूल आणि वस्तूवर अर्पण करतो ते पृथ्वी तत्व आहे, आणि जे पाणी अर्पण करतो जल हे जलाचं प्रतीक आहे. त्यानंतर वायू चामर, हे चामर चालू आहे ते वायूचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर जे आकाश आहे, जेव्हा शंख वाजवतो ते आकाशाचं प्रतीक आहे. आणि मन कशासाठी आहे की जेव्हा आरती केल्या जाते तर आरती करताना त्या मंत्रावर, त्या कीर्तनावर आपलं मन लागलं पाहिजे, आणि स्वतः आरती करताना आपलं मन त्या मंत्राद्वारे भगवंताला समर्पित केलं पाहिजे. मन त्याच्या बुद्धी याच्यासाठी लावलं एक पाहिजे की माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू, मी जे सर्व करतो आहे ते भगवंत माझे केंद्रबिंदू आहे. आणि सगळ्यात शेवटी अहंकार कसं लावणार की माझे स्वामी भगवंत आहे, मी त्यांचा सेवक आहे, ह्या भावनेने जेव्हा करू तर ही अष्टदा प्रकृतीतून आपण मुक्त होऊ शकतो, असं चैतन्य चरितम प्रभू त्यांच्या पुस्तकामध्ये मेन्शन करतात. म्हणून आरती करताना ही भावना असली पाहिजे. आणि ते म्हणतात गोल का फिरवल्या जाते आर्चविग्रहांना? आर्चविग्रह ते म्हणतात की अगरबत्ती असो, दीप असो, पुष्प असो, वस्त्र असो, चामर असो, व्यंजन असो, की आमच्या जीवनाचा केंद्रबिंदू भगवंता तुम्ही आहात. म्हणून प्रदक्षिणा घालू, तुळशी महाराणी असो की कोणतंही मंदिर असो, प्रदक्षिणा घालताना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू कोण आहेत? भगवंत आहेत. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे. आणि हे कधी होईल तर ब्रह्मद नारदीय पुराणामध्ये म्हटलेलं आहे, कर्मणा मनसा वाचा स्तुती श्रवण पूजेते हरिर्भक्ती यस्या हरी पूजेते गीयते. भक्तीची परिपूर्णता कधी होईल? कर्मणा मनसा वाचा स्तुती श्रवण पूजेते. ह्या गोष्टीच्या माध्यमातून जर कोणी पूजन करतो तर हरी पूजिते गीयते, नेहमी तिची भक्ती काय म्हटल्या जाते? परिपूर्ण म्हटल्या जाते. आणि पुढच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, असंसारे घोर संसारे सार कृष्ण पद अर्चनम तत्पद अर्चिता येणे पवित्र सर्व बोधकम. ते म्हणतात ह्या असर संसारामध्ये काय सार आहे? पण एकच सार आहे. कोणता सार आहे? कृष्णपद अर्चनम हा सार आहे. आणि तत्पद अर्चिता येणं, जर कोणी अर्चना केली तर पवित्र सर्व बोधम, त्याचं जीवन पवित्र होतं आहे आणि त्याला सगळ्या शास्त्राचा सार समजलेला आहे, असं ब्रह्मद नारदीय पुराणामध्ये म्हटलेलं आहे. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, तत्पदम न अर्चिता येना पापीन पाप कर्माना शरीर भार वाहनम तस्य जन्म निरर्थकम. जर एखाद्याला जीवन भेटलंय, सेवेची संधी भेटली, जर तो सेवा करीत नसेल तर काय? पापीन पाप कर्मान, तो पापी आहे आणि पाप कर्मात लिप्त आहे. आणि पुढे ते एक आणखी शब्द वापरतात, शरीर भार वाहनम तस्य जन्म निरर्थक. अरे शरीर भार वाहन केलेला आहे, तू काय निरर्थक काही कामाचा नाही आहे. म्हणून आपल्याला हे शरीर भेटलेलं आहे, आपण जेवढं होईल तेवढं भगवंताची सेवा केली पाहिजे. आणि जेव्हा आपण ही सेवा करू तर वास्तविक आपल्याला शेवटी भगवंताचं स्मरण होऊ शकेल. याचे शेवटचे 2 उदाहरण देतो आणि माझ्या प्रवचनाला विराम करतो. आताच मध्यंतरी परमपूज्य गोपालकृष्ण स्वामी महाराज यांनी देहत्याग केला. त्याच्या पहिले एक व्हिडिओ व्हायरल झाला, 36 सेकंदाचा आहे. महाराज झोपेमध्ये सुद्धा आरची विग्रहाची उपासना करीत होते. त्यावेळेस विचार केला की महाराज किती आरची विग्रहाच्या, कुठे असो, किती अवस्थेत असो, सकाळी मंगल आरती अटेंड करायचे नित्य नियमाने, आरची विग्रहाची वर्शिप करायची. म्हणून झोपेत सुद्धा नाही का काय होतंय, ते आरची विग्रह करीत होते. हे तर आरची विग्रहामुळे होते. आणि सगळ्यात शेवटी चारुहासिनी माताजी, जे आपल्या नाशिक काँग्रिगेशनमधल्या पाटेकर माताजी, त्याच्या बहीण 2 वर्षापूर्वी मंदिरात आल्या होत्या. तर भेट झाल्यानंतर त्या सांगत होत्या की माझी बहीण ज्या दिवशी शरीर सोडायचं होतं, सकाळचे 6:30 वाजले होते, तर ते तिला तायडी म्हणायचे. म्हणून अगं तायडी इकडे इकडे. ते म्हणले काय झालं ग, रोज बोलवतेस, आज अचानक का? म्हणली बघ मला 3 व्यक्ती घ्यायला येतात, 2 पुरुष आणि 1 स्त्री आहे. 2 पुरुष आणि 1 स्त्री आहे असं म्हणता म्हणता चारुहासिनी माताजीने देहत्याग केला आणि भगवत धामाची प्राप्ती केली. म्हणून हे काही मोठ्या तकात पण आपल्या जीवनातलं प्रॅक्टिकल उदाहरण आहे. त्या माताजी म्हणत की ते प्रभूजी कोण होते हो 3 जण? म्हटलं त्यांच्या घरातले जे जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा होते, बाकी कोण. कारण जीवनभर त्यांची आर्थिक स्थिती काही नव्हती, काही नव्हतं. त्यांचे प्रभूजी थोडंफार लक्ष्मी द्यायचे आणि त्या लक्ष्मीतून मंथली कॉन्ट्रीब्यूट आणि जगन्नाथजीची सेवा करायची. कॅन्सर झाला होता त्यांना, पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा घेऊन गेले. म्हणून जेवढं होईल तेवढं आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्याला गुरु कृपे वैष्णवमुळं सेवेची संधी भेटलेली आहे, सेवेचं संधीचं सोनं करा, सेवा करा आणि आपलं जीवन धन्य करा. हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे. आणि उद्धव भगवंत म्हणतात, अरे उद्धवा, ह्या अर्चविग्रहाच्या प्रती आकर्षण निर्माण करायचं असेल तर एकच गोष्ट कर, माझ्याबद्दल नित्य नेमानं श्रवण कर, कीर्तन कर. आणि एक उदाहरण देतात, ते म्हणतात की एक युवक युवतीच्या प्रती आकर्षित होतो, त्याच प्रकारे माझ्या प्रती कोणी श्रवण कीर्तन केलं तर माझं आकर्षण त्या भक्ताच्या प्रती आणि त्या भक्ताचं आकर्षण माझ्या प्रती प्राप्त होतं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद. श्री श्री राधा मदन गोपाल ललित देवी विशाखा देवी की, ग्रंथराज श्रीमद भागवतम की, जगद्गुरु शिल प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. बोलण्याच्या वगामध्ये